पहलगाम हल्ल्यानंतर आता केंद्रीय पातळीवर हालचालींना वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत। तर पीएमओ कार्यालयात मोदींच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र पाहायला मिळते। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पीएमओ कार्यालयात नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत। काल देखील नरेंद्र मोदी यांनी नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय अधिकची माहिती आहे? बैठकांचं सत्र आता दिल्लीत आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची तयारी भारताच्या वतीने सुरू आहे। भूषण, नक्कीच एकंदर पाकिस्तानकडून ज्या प्रकारे पहलगामचा हल्ला करण्यात आला अशा प्रकारे संशय देखील व्यक्त केला जाते। अशा प्रकारे फाशीशीर माहिती देखील सरकारला मिळत आहे आणि एकंदर या संपूर्ण अनुषंगाने भारत सरकार सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेला आहे आणि एकंदर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सध्या पंतप्रधान कार्यालयामध्ये स्वतः नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आहे आणि एकंदर संपूर्ण पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात ज्या प्रकारे पुढील कारवाई करायची आहे या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। सर्व जे प्रमुख अधिकारी आहेत त्या सर्वांना बोलवणं केलेलं आहे आणि एकंदर ही बैठक जी आहे ती अगदी थोड्या वेळात सुरू होणार आहे। स्वतः देशातील नरेंद्र मोदी पंतप्रधान जे आहेत त्यांच्याकडनं ही बैठक जी आहे ती केली जाणार आहे। एकंदर पुढची कारवाई कशा प्रकारे करावी, पुढची पावलं कशा प्रकारे उचलावी या अनुषंगाने बैठक पार पडणार आहे। निश्चित धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएमओ कार्यालयात दाखल झालेत। खरं तर काय निर्णय आता या बैठकीत होतो हे पाहावं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।